अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाच्या नगरीमध्ये आमदार रोहित पवार यांचं या ठिकाणी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी माफी व्हावी तसंच देखील विविध मागण्यांसाठी या ठिकाणी गेले 3 दिवसापासून आंदोलन उपोषण अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। तसंच आपल्या त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचे वडील राजूदादा पवार आपल्या सोबत जुन्या दादा काय सांगाल एकंदरीत आजचं हे आंदोलनाचं तिसरा दिवस आहे, काय नेमके तुमच्या भावना? आंदोलन शेवट सर्वांनी सहकार्य करायचं, सर्वांना नम्रतेची विनंती आहे। हे काढून चंद्रकांत चव्हाण आज तिसरा दिवस आहे। कालपासून विविध भागातनं महाराष्ट्रातल्या विविध भागातनं सर्व शेतकरी इथे येऊन भेटतायत किंवा त्यांचा सहभाग आहे किंवा आम्ही तुमच्या पाठीशी हे दाखवत आहेत। हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे। नक्कीच जरांगे पाटील देखील आजच्या आंदोलनामध्ये देखील सहभागी झाले। त्यांनी देखील रोहित पवारांना विनंती केली, सरकारला देखील सरकारच्या सोबत देखील बैठक घ्यावी अशा प्रकारे आवाहन केले। काय कसं पाहता नेमकं? त्यांना बऱ्याच आंदोलनाचा अनुभव असल्यामुळे त्यांनी अगदी व्यवहारी सगळे मार्ग सांगितलेले, कारण त्यांनी प्रत्येक वेळी त्यांनी अनुभव घेतलेले, सरकारचे घेतलेत, त्यांच्या तब्येतीचे घेतलेत, होणाऱ्या त्रासाची घेतलेत किंवा त्यांना जे लोक कसे पुढे ढकलतायत आणि आंदोलन करायला लावतात ते सुद्धा सांगितले त्यांनी। एकंदर त्यांचा जो येतो अनुभवी मार्ग आहे। नक्कीच एक आपण सरकारला काय विनंती करणार, सरकारला नेमकी आता काय मागणी करणार, काय भावना? खरं तर या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत रोहित दादा आहेत, त्यांचे सगळे सहकारी आहेत आणि ते मला वाटतं आता गिरीश महाजन साहेब सुद्धा येणार आहेत 10:30 वाजता। ते आल्यानंतर त्यांची चर्चा होईल आणि त्यातून मार्ग निघेल आणि मार्ग निघायला पाहिजे। एकंदरीत यंदाचं वर्ष हे फार मोठ्या दुष्काळाचं असावं असं सांगितले जातात हवामान तज्ञाकडून। पाऊस लांबलाय पण वर्ष दुष्काळ आणि हे कर्ज दुष्काळ ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचे फार वाईट हाल। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय द्यावा ही अपेक्षा। आज तुमचं संपूर्ण कुटुंब आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेत, तुम्ही वडील म्हणून दादांना काय सल्ला द्याल? नेमकं काय तुमचं दादांना नेमकं तुम्ही काय सांगणं असेल नेमकं? त्याचा विचार चांगला आहे, त्याच्या मागे शेतकऱ्यांच्या मागे पाठीशी तो आहे। माझं म्हणा किंवा त्याचं म्हणा, दोघांचंही कर्ज माफ होणार नाहीये, आम्हाला भरावं लागणार, कारण बाकीचं सर्व शेतीची कर्ज आम्हाला संस्थेची कर्ज असतात। त्यामुळे जरी असलं तरी सामाजिक जबाबदारी आपली आहे। त्यामुळे या शेतकरी आंदोलनाला पाठीशी असावं आणि मी जवळजवळ आतापर्यंत 40 वर्ष मी शेतीच करत आलेलो आहे, त्यामुळे मी इथे शेतकरी आणि एक मुलाचा वडील सहभाग घेतलेला। आज आपण एकंदरीत पाहिलं ह्या संपूर्ण आंदोलनामध्ये रोहित पवारांचं देखील संपूर्ण कुटुंब याच्या ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। त्यांचे आई देखील सुनंदा पवार असेल, त्यांची पत्नी असेल कुंती पवार, तसंच त्यांच्या देखील भगिनी देखील आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। आजचं हे आंदोलन खरंच आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। खरं तर आजचं आंदोलन हे याच्या आंदोलन दरम्यान देखील संपूर्ण शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित देखील झाले। खरं तर एकंदरीत ह्या संपूर्ण मागणीकडे सरकार असेल, प्रशासन असेल कशा प्रकारचं पाहते आणि शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे सरसकट कशा प्रकारचं माफ करते हे देखील पाहणं आता अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। सुंदर कुसाळकर, LS मराठी, पंढरपूर।